अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात वाद विकोपाला गेल्याची चर्चा। संभाजीनगरमधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्याला चंद्रकांत खैरेंची दांडी। अंबादास दानवेंमुळेच चंद्रकांत खैरे यांनी मेळाव्याला येणं टाळल्याची चर्चा। आम्ही पक्षातील लोक फोडतो तसे शाळांनी विद्यार्थी फोडावे। पटसंख्या वाढीवर बोलताना गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य। जास्त विद्यार्थी फोडणाऱ्या शाळेला गुलाबराव पाटील यांच्याकडून आमदार फंडातून 10 लाख जाहीर। विद्यार्थी फुटले नाहीत तर त्यांच्या मागे ईडी सीबीआय लावणार का? रोहित पवारांकडून गुलाबराव पाटलांवर ट्विटद्वारे टीका। गुलाबरावांचा सल्ला म्हणजे अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन पळ। दुसऱ्यांनी केलेलं पळवून कसं न्यायचं हा सल्ला ते शिक्षकांना देतायत का? रोहिणी खडसेंची गुलाबराव पाटलांवर टीका। फुले सिनेमातील एकही सीन कट होता कामा नये। सर्व ब्राह्मण महात्मा फुलेंच्या विरोधात नव्हते तर काही कर्मठ ब्राह्मण फुलेंच्या विरोधात होते। छगन भुजबळ यांचं वक्तव्य। माजी नगरसेवक संजय घाडी आणि संजना घाडी यांचा शिवसेनेत प्रवेश। अडचणीच्या काळात शिवसेनेसोबत राहणाऱ्यांवर अविश्वास दाखवला जायचा, संजना घाडींचा आरोप। आपलं लक्ष पीएमसी, त्यासाठी सुधीर साळवींना सचिव पद दिलं। लालबाग परळमधील शिवसैनिकांशी बोलताना उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता। ससून रुग्णालयाचा अहवाल पुणे पोलिसांना मिळाल्यानंतर कायदेशीर कारवाई होणार। कुख्यात गुंड निलेश घायवळवरील हल्ल्याचा दुसरा व्हिडिओ समोर। धाराशिवच्या आंध्रोडमध्ये कुस्ती स्पर्धेत घायवळला मारहाण झाली होती। या प्रकरणी 15 ते 16 जणांवर गुन्हा दाखल। अमरावती विमानतळाला शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं नाव मिळण्याची चर्चा। अलायन्स एअरलाइन्सच्या निमंत्रण पत्रिकेत डॉक्टर पंजाबराव देशमुख अमरावती विमानतळाचा उल्लेख। खासदार बळवंत वानखडे यांना दिलेली अलायन्स एअरलाइन्सची निमंत्रण पत्रिका व्हायरल। ठाण्यातील रील स्टार सुरेंद्र पाटीलचं कुटुंब चिंतेत। अक्षय शिंदे आणि विशाल गवळीच्या आत्महत्येनंतर सुरेंद्र पाटीलचं कुटुंब चिंतेत। माझ्या भावाविरोधात बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल। आरोपी सुरेंद्र पाटील याच्या भावाचा आरोप। पुण्यातील सय्यदनगर भागात दहशत निर्माण करणाऱ्या गुंडांची पुणे पोलिसांकडून धिंड। या गुंडांविरोधात आणि त्यांच्या साथीदारांविरोधात नागरिकांना तक्रार देण्याचं आवाहन। सिंहगडावर परदेशी पर्यटकाला शिव्या शिकवणाऱ्या तरुणांविरोधात गुन्हा दाखल। पुणे ग्रामीण पोलिसांकडून टवाळखोर तरुणांचा शोध। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल। परदेशी पर्यटकाला शिव्या शिकवणाऱ्या तरुणाचा माफीनामा। गुन्हा दाखल झाल्यानंतर तरुणाचा माफीनामा व्हिडिओ समोर। मध्ये पेरवाडी समुद्रात अडकलेल्या 4 पर्यटकांना वाचवण्यात यश। पर्यटकांना सागरी सुरक्षा रक्षक दलाच्या मदतनीसांनी वाचवलं। समुद्र किनाऱ्यापासून 300 मीटर अंतराच्या खडकावर पर्यटक अडकले होते। उत्तर पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील अनेक गावांना वादळी वाऱ्यासह अवकाळीचा फटका। द्राक्ष, कांदा, आंबा पिकाचं नुकसान। जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गारपिटीसह पाऊस। जळगाव यावल चोपडा तालुक्यातील अनेक भागांना झोडपलं। चोपडा तालुक्यातील अडावद, धानोरा, मितावली शिवारात गारपीट। रब्बी हंगामातील गहू, कांदा, केळी, मका पिकांना फटका। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला वरळी सी लिंकवर विद्युत रोषणाई। चैत्यभूमीवर मोठ्या संख्येनं अनुयायी येण्यास सुरुवात। उद्या डॉक्टर बाबासाहेबांची 134वी जयंती। आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला मुंबईत जय भीम पदयात्रेचं आयोजन। पदयात्रेत रक्षा खडसेंसह मोठ्या प्रमाणात तरुण आणि तरुणी सहभागी। नागपूरच्या दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्तानं तयारी पूर्ण। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्तानं दीक्षाभूमीवर अनुयायी येण्यास सुरुवात। मनमाडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची तयारी अंतिम टप्प्यात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला आकर्षक सजावट। पुतळ्याला सांचीच्या स्तूपाच्या प्रतिकृतीची आकर्षक सजावट। कोल्हापुरात अंबाबाईच्या रथोत्सवाला सुरुवात। मंदिर परिसरात भव्य रांगोळी, फुलांची आरास। रथोत्सव पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांची गर्दी। जळगावच्या तोंडापूरमध्ये यात्रेनिमित्तानं अंबिका देवी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी। भाविकांच्या जयघोषानं परिसर दुमदुमून गेला। सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीत साई भक्तांनी दर्शनासाठी केली अलोट गर्दी। सकाळपासूनच साई संस्थांच्या दर्शन रांगा हाऊसफुल। दर्शनासाठी तब्बल 4 ते 5 तासांचा कालावधी लागतोय। जळगावच्या पाळधी गावात मंत्री गुलाबराव पाटील यांनी दशमा भवानीचं नृत्य केलं। दशमा भवानी नृत्याचा आध्यात्मिक सोहळा भक्तिभावात पार पडला।
आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडून येडेश्वरीच्या पालखीवर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवृष्टी। लाखो भाविकांनी घेतलं येडेश्वरीच्या पालखीचं दर्शन। करमाळा तालुक्यातील पांगरे इथल्या भैरवनाथ देवाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न। यात्रेनिमित्त केसाच्या शेंडीच्या सहाय्यानं 12 बैलगाडा ओढण्याची परंपरा। करमाळा तालुक्यातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी। पूर्णमध्ये पिरवाडी समुद्रात अडकलेल्या 4 पर्यटकांना वाचवण्यात यश। पर्यटकांना सागर रक्षक दलाच्या मदतनीसांनी वाचवलं। समुद्र किनाऱ्यापासून 300 मीटर अंतराच्या खडकावर पर्यटक अडकले होते। ठाणे महापालिकेची बेकायदा इमारतीवर तोडक कारवाई। सावरकर नगर लोकमान्य टिळक प्रभागातील 7 मजली इमारतीवर कारवाई। मुंब्रा दिवा भागात देखील कारवाई। चंद्रपूरमधील कार्यकारी अभियंता हर्ष बोहरेच्या घरी आढळली 8 लाखांची रोकड। न्यायालयाकडून हर्ष बोहरे आणि 2 कर्मचाऱ्यांना पोलीस कोठडी। हर्ष बोहरेच्या घरातील रक्कम एसीबी कडून जप्त। चंद्रपूरमधील गडचांदूर शहरात 2 मित्रांच्या मृत्यूचं गूढ वाढलं। शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचं कारण समजणार। 10 तारखेला एकाचा मृतदेह तर एक जण बेशुद्धावस्थेत सापडला होता।